खबरें विस्तार से। अमरावती में मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर जोरदार हमला बोलते हुए उसे डूबता हुआ जहाज बताया। उन्होंने दावा किया कि कांग्रेस की स्थिति राज्य और देश दोनों में कमजोर हो चुकी है और विधान परिषद चुनाव में भी पार्टी को समर्थन नहीं मिल पा रहा है। काँग्रेस डुबतं जहाज आहे हे भारताच्या 140 कोटी जनताला कळते आहे आणि हे जहाज लवकरच अरबी समुद्रात डुबणार आहे। राहिला प्रश्न पार्टनरचा, जे आमचे पार्टनर्स आहे, आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपण अटलीचा काळ बघितला, आता मोदीजीचा काळ बघतोय। एनडीएला सन्मान, एनडीए सांभाळणे, 23 पक्षांना सांभाळणे, 13 पक्षांना सांभाळण्याचं एक कार्य आपल्या एनडीएने केलं, आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। कधी एनडीएच्या पार्टनरला कुठल्याही पद्धतीने त्यांना धक्का लागेल असं कुठलेही कृत्य भाजपने केलं नाही। उलट हर्षवर्धन सपकाळांना विस्मृती झाली असेल, अल्मायझर झाला असेल। काँग्रेसचा जर इतिहास बघितला तर 65 वर्षात काँग्रेसने साऱ्या नेत्यांना उद्ध्वस्त केलं, साऱ्या पार्टनरला उद्ध्वस्त केलं। एवढंच काय, काँग्रेसच्या चळाओढीच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांना बर्बाद करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं।